ॲक्च्युली मी खूप साऱ्या गोष्टी नायकावरनं ऑर्डर केलेल्या आहेत. सो मी विचार केला की त्याचा ब्लॉग बनवू. आणि बऱ्याच दिवस झाले की मला ब्लॉग बनवायला वेळच नाही भेटला. म्हणजे माझ्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मी बनवायला म्हणजे मला वेळ नाही भेटला. म्हणजे कंटाळा केला. जसं की आमच्या घरी बाबू आहे, ती फुल आम्हाला थांबवून टाकते. मी आता ती जरा झोपली आहे आणि संडे तो आय थॉट चला ब्लॉग बनवून टाकूया. सो जरा थांबायला वेळेला कॅमेरा सेट करून द्या. तिथे बघू येतो बघू हा मोठा हे असतो. सो म्हणजे हे मला कधीच ऑर्डर आलेलं. मी बोलली की मी हे यूज नाही करणार, मी ब्लॉग बनवणार आणि मगच मी यूज करणार. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मी आज पण बाहेर गेलेली. सो मी ना खूप सारे ऑर्नामेंट्स ज्वेलरीज घेतलेले आहेत. सो जस्ट स्ट्रीट शॉपिंग. सो मी मला शो करणार एक काय आहे. सो फर्स्ट आहे ना, सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते, म्हणजे माझ्या हेअर्सबद्दल. हे जेवढे पण प्रॉडक्ट्स आहेत सगळे हेअरसाठी मागवलेले मी नोटावरून. मी एक किसांना ट्रीटमेंट केलेली, काय बोलतात मला आठवत नाही आहे, समथिंग नॅनो प्लास्टिक म्हणून काहीतरी होते. तर मला ते काहीतरी वेगळं वाटलं ऐकलं आणि मी शहाणपणा करून ती ट्रीटमेंट केली. यू नॉट बिलीव्ह गाईज, माझ्या केसांची वाट लागली. वाट लागली. इतका हेअरफॉल म्हणजे तुम्हाला ते इथे म्हणजे इतके केस गेले म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत की मी किती माझे केस गेले ते. सो म्हणजे ती ट्रीटमेंट केली आणि तिथून त्यांनी मला ना एक शॅम्पू यूज करायला सांगितलेलं. काहीतरी ब्युटी गॅनचा होता. तो काहीतरी 1800 काहीतरी म्हणजे 1800 काहीतरी 1900पर्यंत तो पडायचा. सो मी ते पण यूज केलेलं, पण माझी केसांची पूर्ण वाट लागली. सो मी इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत ना खूप सारे हे बॉडी वाईजचं सिरम होतं. खूप लोकांनी हे ट्राय केलेलं, खूप लोकांनी. सो मी म्हटलं चल एक ट्राय देऊया की म्हणजे केसांचं खूप प्रॉब्लेम व्हायला लागले. लिटरली म्हणजे मी हे नाही करू शकले की मी काय करू माझ्या केसांसाठी. हे म्हणजे खूप दिसतं आहे नाही नो. मी याचं तुम्हाला हवं तर लिंक वगैरे टाकून देईल. सो हा बॉडी वेस्टचं सिरम आहे. आय शुड से इन्सेन्स आहे. इन्सेन्स म्हणजे इतका छान आहे, पण हे खूप लवकर संपलं आणि हा इतका एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. म्हणजे लक्षात नाही. हा 600चा आहे. हा समथिंग 25 mlचा आहे. सो 600ला आहे काहीतरी हे. पण भाई बाप आहे, म्हणजे मानलं. याच्यामध्ये जे इंग्रेडियंट्स आहेत म्हणजे ते रोजमेरीज अँड ऑल जे हेअरसाठी आपलं खूप चांगलं असतं. ते बी बॉडी वाईज म्हणून एक आहे, खूप छान आहे खूप. आणि हे खूप लगेच संपला हा. आणि फक्त 1 वीकमध्ये लगेच संपला हा. मी ॲप्लिकेशन एवढं चांगलं आहे. ॲक्च्युली हा संपला आहे. मी हा नवीन ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला जे दाखवलं थोडंसं बाकी आहे, पण मी हे पण वापरणार. हे जे आहेत ना म्हणजे इतकं रिलॅक्सिंग वाटतं ना यार. खूप म्हणजे खूप रिलॅक्सिंग आहे. आणि याचे ग्रोथ एवढी लगेच आली नाही आहे. म्हणजे तुम्ही जे माझे बेबी हेअर्स बघू शकता स्मॉल. सो हे मी इथे पण यूज केलेले आहेत ना. सो हे खूप फटाफट आहे. डिस्टर्बन्सचं कव्हर आहे माझ्यामध्ये. सो हे जे बेबी हेअर्स आहेत ना खूप चांगले आहेत खूप. तुम्ही मॅड का झोपायला. खूप छान आणि खूप मस्त आहेत. सो मी अजून एक ऑर्डर केलेलं आहे. मी रिकमेंड करेल सगळ्यांना ज्यांना पण हेअर ग्रोथ किंवा हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल ज्यांना पण, प्लीज हे सिरम यूज करा. इवन मी तुम्हाला सांगते. पहिला तर आपण हे ओपन करूया. म्हणून चेक करण्यासाठी ऑलरेडी ओपन केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की ब्लॉगमध्ये दाखवल्यानंतर आधी यूज करा. सो हेच आहे ना, बऱ्याच साऱ्या गोष्टी मागवल्या मला खूप स्वस्त पडलं. मला डिस्काउंटमध्ये पडलं. कारण गेल्यावेळी मी 600मध्ये मागवलं आणि यावेळी याचं बिल आहे 544. ठीक आहे, आपण एवढं स्वतःसाठी करू शकतो. एक्सपेन्सिव्ह करू शकतो आपण तेवढं. डायरेक्ट ओरिजिनल पॅकिंग तुमच्यासमोर ओपन केली. फक्त ते त्या दिवशी आलेलं मी फक्त ओपन करून बघितलेलं की जे मागवलं ते बरोबर आलेलं आहे. बॉक्स वगैरे ओपन केला नव्हता. खरंच मला खूप आवडलं. हे खूप जास्त आवडलं मला. हां, ही प्रॉपर आहे. म्हणजे मी हे वाला यूज केलेलं आहे. हा वाला संपलेला आहे पूर्ण आणि हा मी आता परत ऑर्डर केलेला आहे.
परत हा ठीक आहे. सो हा मी रिकमेंड करेल, प्लीज तुम्ही यूज करू शकता. हा मला बी बॉडी वाईजचं सिरम आहे. रात्री म्हणजे ते स्टिकी पण नाही आहे, मी तुम्हाला माहिती आहे का, ओपनच करते कामाला. तसं स्टिकी पण नाही आहे तो, म्हणजे तुम्ही डेली पण ठेवू शकता. रात्रीचं ते जास्त चांगलं वापरलं म्हणजे सारखं पोटून घाला बरोबर यू डोंट हॅव एनी ब्युटी कॅन जस्ट पुट इट ऑन या. माझी तर इथे थोडं हेअर्सचा प्रॉब्लेम झाला, सो कुठे डेली 2 टाईम यूज करते म्हणून माझं एकदम फास्ट ते संपतं. ओके. सो सेकंड अजून एक प्रॉडक्ट मी मागवलेला, मे बी हा मला असं वाटतं की हा माझा फेसवॉश आहे, तो मी ऑर्डर केलेला मे बी. हां ओके. मला तो गिफ्ट भेटला याच्याबरोबर. ओके. सो मला वाटतं हे नायकाने काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे सिरमचं. आता ही लोकं छान आहे गिफ्ट पाठवतात, आणि हे आपण जेव्हा यूज करतो आपल्याला प्रॉडक्ट आवडतात आणि आपण ऑर्डर करतो. माझ्याबरोबर असंच होतं. सो तर मी काहीतरी हे पाठवलं आहे मॉइश्चरायझिंग क्रीम फॉर ड्राय टू व्हेरी ड्राय. ओके. ओके. दोन्ही पण मॉइश्चरायझिंग क्रीम वगैरे आहेत. मी बघेल हे यूज करेल आणि याचा पण रिव्ह्यू देईल. हे अजून यूज नाही करत, हे आता हे मला कमी यूज करायला भेटेल, माझी मम्मी हे सगळं जास्त यूज करेल. हां मी बोलले ना मला फेसवॉश आहे. याच्यात पण त्या लोकांनी काहीतरी गिफ्ट दिलं आहे. ओके. फेस क्रीम दिली आहे त्या लोकांनी आमची. यूज करणार आणि आवडलं तर परत घेणार. जी नायकाची स्ट्रॅटेजीला भारी आहे मार्केटिंगची. आणि काय म्हणजे दिसतं आहे की नाही आय डोंट नो कसं दिसेल आता. हा मे बी दिसलं इथे ठीक आहे. आणि हा जोएसचा फेसवॉश आहे, त्याच्यामध्ये पपैया पण येतो. हा माझा वन ऑफ द बेस्ट आहे. मी तुम्हाला बोललेली, मी गेल्या ब्लॉगमध्ये बोललेली की मिनिमलेसचा पण फेसवॉश आहे, पण मला मिनिमलेस थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. हे ठीक आहे, हा पण छान आहे. हे पण तुम्ही लोक यूज करू शकता. जोएसचं वन ऑफ द बेस्ट आहे हे. आणि हे आता काय क्रीम आहे, यूज करेल. व्हिटॅमिन ई अँड सपोर्टिव्ह स्किन वेल नॉरिशिंग ड्राय ते सगळं आहे आमचं. ट्राय करेल मी. 2 गिफ्ट मला भेटलेले आहेत नायकाकडून. जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे हे. काहीतरी मी सांगू 200पर्यंत आहे. 195 लिहिलेलं आहे, 200 बेसिकली. ओके. हां सो मेन आता आलेला आहे शॅम्पू जो मी यूज करते. म्हणजे मी माझ्या हेअर्समुळे यूज करायला चालू केली. मी हा शॅम्पू यूज नाही करायची, आणि हे मी वापरल्यानंतर माझ्या घरी सगळेजण फक्त हा शॅम्पू यूज करतात. सो तुम्ही लोकांनी बघितलं असेल फ्लिक्सचा शॅम्पू, फ्लिक्सचा कंडिशनर. हे मी ते बी बॉडी वाईज जेव्हा मागवलेलं त्याच्याबरोबर मी ट्राय केलेलं, आणि याच्यावर ट्रस्ट मी गाईज पूर्ण माझा हेअरफॉल थांबला. म्हणजे लिटरली मी अशी करायची म्हणजे आता कशी केस यायची नाही, बट ट्रस्ट मी याच्यामुळे खूप 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 फरक पडला मला फ्लिक्सच्या शॅम्पूचं. आणि हे माझी दीदी, मम्मी, शाहू सगळे यूज करायला लागले. फक्त कल्याणच्या केसांना नाही झाला सो, बट वन ऑफ द बेस्ट आहे रोजमेरीचा बेस्ट शॅम्पू आहे तो. सो गेल्या वेळी मी तो शॅम्पू मागवलेला, त्यामुळे मी आता याचं हे पण मागवलं. आता मी ट्राय करणार आहे की याचा हेअरस्पा कसा आहे, हेअर मास्क. सो हा मी ट्राय करून याचा रिव्ह्यू बॅक नक्की देणार आहे. हे मी मागवलं, प्लस याच्याबरोबर मला याचा सिरम पण आलेला आहे, हेअर सिरम. सो मी ओपन करते. एवढे दिवस मी घालून ठेवले. मम्मी वगैरे कधी ओपन करणार आहे, मला वापरायचं. मी म्हटलं प्लीज मला एकदा ब्लॉग बनवू दे आणि नंतर यूज करा प्लीज. हे ठीक आहे, मी मानलं आहे आणि मी खरंच खतरनाक 1 नंबर आहे त्यांचे प्रॉडक्ट रोजमेरीचे. जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे त्यांची प्रॉडक्ट्स, वर्थ इट आहेत. जे पण आहे ते वर्थ इट आहेत. हे बघा, हे सिरम म्हणून हे पण चांगलंच असणार आहे, आय गॅरंटेड. बिकॉज यांचे प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत. लोकांची रील्स वगैरे पण खूप बघितलेले आहेत, खूप चांगले आहेत. खूप म्हणजे खूप बेस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट. हे खोलू का मी खोलूनच टाकलं. आता मी सगळं उघडलं आहे. आमच्या घरी मेंबर एवढंच ना, 2 दिवसात संपून येणार आहे. आणायचं आहे का नाही वापरायचं चांगलं नाही. आमच्या घरी खतरनाक सीन आहे, देणार नाही गावी तुम्हाला. हो वा वा, त्याची पॅकिंग बघा किती छान आहे. म्हणजे इकडे पण त्यांनी दिलेलं.
म्हणजे असं हेवी नाही आहे. आपल्याला स्पाची कशी हेवी स्मेल असतो, तर याच्यात रोजमेरी अँड ऑल आयुर्वेदिक थिंग्स, एव्हरीथिंग वॉट आय कॅन सी दॅट इज. सो मी हा पूर्ण ना यांचा कॉम्बो मागवलेला. गेल्या वेळी मी फक्त यांचा शॅम्पू आणि कंडिशनर मागवलेला, पण यावेळी आय गिवन ट्राय फॉर हेअर मास्क ॲज वेल एज फॉर सिरम. सो ह्या सगळ्या गोष्टी मी नायकावर ऑर्डर केलेल्या आणि याचं मी रिव्ह्यू टाकलेली तुम्हाला आहे. पण मी 100% सांगेन की प्लीज तुम्ही लोक गो फॉर दॅट बी बॉडी वॉईसचं सिरम. आणि याचा पण सिरम चांगलाच असणार आहे रोजमेरीचा, पण तुम्हाला जर हेअरफॉल वगैरे होत असेल आय स्ट्रॉंगली रिकमेंड फॉर दिस बी बॉडी वॉईस. बेस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट मला वाटलं. आणि जे लोकांनी खरे रिव्ह्यू दिलेत, म्हणजे इतके त्याचं इतकं व्हायरल केलेलं आहे लोकांनी. कधी कधी कसं असतं, लोक काही व्हायरल होतात आजकाल तर एनी ऑफ देम, बट म्हणून टेन्शन येतो कुठलाही प्रॉडक्ट घ्यायला. म्हणजे स्वतः पण जोपर्यंत यूज नाही करत आय कॅनॉट बिलीव्ह मला ते. ओके, सो बाबू आमची भीती वाटते आजकाल आम्हाला तिथे. ओके, सो मी आज इथे गेलेली मार्केटला. सो मी तिकडनं काही ज्वेलरीज घेतलेली. थॉट की मी ते पण दाखवून देते माझं ब्लॉगला मी काही करू शकते. सो ड्रेस होते माझ्याकडे. कुठेतरी पडलं, मला कुठेतरी पडलं. हे मी सेट घेतला. हे मी ना घेतली 100 रुपीजलाच घेतलं मार्केटमध्ये. पण मी आता एवढं सगळं घेतलं, कधी यूज करणार आहे हे आय डोंट नो. खूप छान आहे म्हणजे असे कॅज्युअल यूजसाठी बेस्ट आहे. हे मी घेतलं. परत मी अजून पण हे एअरड्रॉप्स हे मी ऑनलाईन खूप सारे बघितलेले आहे ड्रॉप्स म्हणून. घेतलेत, आता बघू कधी फिरायला गेली तर यूज करेल मी हे वाले. त्याच्यानंतर मी हे घेतलं, हे बघितलं त्या दिवशी ना, हे असं करायला मोठं आहे. अशा प्रकारे आमची ड्युटी आता परत चालू झालेली आहे. त्याच्यात मला हे 2 इयरिंग्स भेटलेले. एक हा मला खूप जास्त क्यूट वाटलेला, खूप म्हणजे असं प्रिंटेस वाईट, एकदम असं प्रिंटेस वाईट वाटलं. म्हणजे कुठलेही कॅज्युअल टॉप्स अँड ऑलवरती यूज करू शकतो, ऑफिसला वगैरे जाता येता ना. दिस वन इज माय फेवरेट. पण हे मला वाटते की जास्त करून फॉर्मल्सवर पण जाईल, वन पीसवरती जास्त चांगलं जाईल. त्याच्यानंतर मी अजून एक सेट घेतलेला आहे इयरिंग्सचा, मला खूप जास्त आवडलं. हे मी काहीतरी 150ला घेतलेलं आणि हे पण मी सांगते 150चंच घेतलेलं. त्याच्यानंतर मी अजून काही इयरिंग्स घेतलेले. सगळ्यात बेस्ट मला हे वाले आवडलेले. हे बघे हाफ हार्ट्स आहेत. सो मला हे खूप जास्त आवडलेले हाफ हार्ट्स हे वाले. त्याच्या बाजूचे म्हणजे ठीक होते, हे तर मला आहेत पर्ल्स तर सगळ्यांकडे. ह्याही वाले हे मला बोस खूप छान, म्हणजे एकदम असं प्रिंटेस वाटते. आता मी एक घालून काढून बघणार नाही शकतो, एवढी मी काय बोलतात उत्साह नसते माझ्या तेवढ्या गोष्टी. फक्त माझ्याकडे घ्यायचा उत्साह असतो सगळ्या गोष्टी मला घ्यायच्या. पण हे वाले खूप भारी आहेत यार, हे हार्ट्स वगैरे मला खूप आवडले. त्याच्यानंतर हा मी एक ब्रेसलेट पण घेतलेलं, मी हे ओपन करते. ब्रेसलेट घेतलेलं मी, खूप काही गोष्टी घेतलेल्या. मला ज्वेलरीज घ्यायच्याच होत्या. ते पण मी सांगते काहीतरी 150 पूर्ण पॅकेट मला घेतली. 150 to 200 सांगते. हे हार्ट्स आणि याच्यावर मला त्यांनी इयरिंग्स पण दिलेले. हे 150 बसतं, खूप छान आहे. मी मला आवडलं म्हणून घेतलं. ओके, त्याच्यानंतर एक ऑक्सिडाईजमध्ये पण मी ब्रेसलेट घेतलं ऑक्सिडाईजचा. हे असं मी घेतलं. मी म्हटलं काय माहिती मी कशाला घालतात, पण मी घेतलं. गुड यार, छान आहे. मी म्हटलं चल असं. याच्यामध्ये ब्ल्यू कलर पण होता, पण ब्ल्यू कलर मला आवडला नाही. सो दिस इज द पर्पल वन. दिसतं तुम्हाला, छान आहे. असं आपण कुर्तीजवरती पण घालू शकतो. हां, कुर्तीजवरच ट्रेडिशनल. ओके, तर बरंच काय काय घेतलेलं.
हे जेवढं काढलं हे सगळं मला परत ठेवायला आता जेवढं घेतलेलं. हे एक मी कायमतले घेतलेले, हे मी 100 रुपीजला घेतलेले. हे पण मी दिसतात तुम्हाला, दिसतात ना, हे घेतलं. हे एक मला आवडलेलं. सो मी एवढे सगळे कानातले घेतले आणि हा ब्लॉग जेव्हा माझी मम्मी बघेल तेव्हा सगळे कानातले मला एकत्र घालायला लावेल. हे वाले मी इयरिंग्स घेतलेले. हे मला खूप छान आवडले. म्हणजे आपण असे डीप्स वगैरे नाही घालतो त्याच्यावरती, असे थोडे फक्त म्हणतात ना जस्ट ओनली इयरिंग्स, ते गळ्यातले वगैरे ते घालायला मला आवडत नाही. सो मी फक्त इयरिंग्स. ओके, त्याच्यानंतर मी अजून एक इयरिंग्स घेतलेले, हे वाले. दिसतं त्यातनं तरी खोललेलं परत काढावं लागेल मला, परत सगळं मला ठेवायचं. इथे बघा माझा पसारा बघा फक्त, हे बघा सगळं मी ओपन करून ठेवलं. सो हे वाले एक इयरिंग्स आहेत. त्याच्यानंतर मला काय आवडलं, हे माझ्या सिस्टरला आवडलेलं, सो तिच्यासाठी घेतलेले हे सिल्वरवाले. सो हे पण छान आहेत, मी पण यूज करू शकते. हे सगळे जितके पण इयरिंग्स आहेत ना, पर इयरिंग समथिंग 150 to 100च्या रेंजला होते. किती एवढंच असतं. हां, हे बघ, हे अजून एक पूर्ण हा बॉक्स घेतला आहे, त्याचं पूर्ण खराब करून टाकलं कल्याणीने आमचं. सो हा पण तसं क्यूटचा बॉक्स होता, मला खूप आवडलेला. असं केलं तर पडेल, कोण झाकण लावतायला. सो याच्यामध्ये असे रबर्स होते, हे रबर्स असे जेव्हा आपण क्यूट सगळ्या गोष्टी करू शकतो. भांडण झाली ना, खतरनाक भांडण. हां, सो हे बघा, हे इकडे असे खूप सारे होते आणि क्लिप्स होते. आधी क्लिप्स घेतले यूज केले माझ्या बहिणीने, असं मला दिसतं. ठीक आहे, तर असं त्या खूप सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी ऑर्डर केलेल्या अँड खूप सगळ्या गोष्टी मला आवडलेल्या. पण मेन गोष्ट ब्लॉग बनवण्यामध्ये हेच होती की ते जे मी प्रॉडक्ट सांगितले तुम्हाला, बी बॉडी वॉईज अँड फ्लेक्सचं खूप छान, म्हणजे खूप चांगलं होतं. हां, माझी भाऊ उडलेली आहे अँड मी ब्लॉग आता इथेच एंड करते. सो एव्हरीथिंग लाईक मी जे आता प्रॉडक्ट्स दाखवले, जे केले, म्हणजे जे मी दाखवले, ज्वेलरीज मी मार्केटमधून घेतलेलं, तर ऑब्व्हियसली मी त्याचे लिंक्स नाही शेअर करू शकत. बट जी प्रोडक्ट्स मी नायकाकडनं घेतलेले, शुअर मी त्याचं तुम्हाला लिंक यूट्यूबवरती ॲड करेल. अँड ते जे 2 याचं हेअर मास्क आणि सिरम, त्याचे पण मी रिव्ह्यू बॅक देईल. आणि मी जर काही अजून ऑर्डर केलं तर शुअरली विल मेक अँड ब्लॉग फॉर यू गाईज. टिल देन, चला बाय बाय, थँक्यू अँड प्लीज लाईक, सबस्क्राईब माय चॅनल.